विज्ञानात अशा अशा प्रेरणादायी गोष्टी आहेत की विचारू नका. त्या गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्ही वैज्ञानिकांचे चाहते व्हाल. आपल्या मुलींना रोझॅलिन फ्रँकलिनबद्दल सांगितलंच जात नाही. ती ब्रिटिश होती आणि डीएनएची जी डबल हेलिक्स रचना असते, जशी काही हेलिक्स सारख्या गोल फिरणाऱ्या पायऱ्यावर जात आहेत, ती सर्वात आधी तिने शोधली होती. पण बिचारी भोळी होती. तिने कसं शोधलं होतं तर एक्स रे क्रिस्टलोग्राफीने. ती क्रिस्टलोग्राफर होती. तिने शोध लावला होता. भोळी होती. तिच्याच असिस्टंटने जाऊन प्रकाशित होण्यापूर्वी तिचा सगळा शोध सार्वजनिक केला आणि लोकांपर्यंत पोहोचवला. ज्यांच्यापर्यंत पोहोचवला त्यांना नोबेल प्राइज मिळालं. ज्या कामामुळे तिचा मृत्यू झाला त्या कामाचं नोबेल प्राइज दुसरं कोणीतरी घेऊन गेलं. मृत्यू का झाला माहितीये? एक्स रेच्या ओव्हर एक्सपोजरमुळे. एक्स रेच्या माध्यमातून डीएनएचा शोध लावता यावा म्हणून तिने एक्स रेचा इतका मारा सोसला की तिचा मृत्यू झाला. मी सांगतोय की विज्ञानाच्या क्षेत्रात कशा कशा शोकांतिका घडतात. आणि या गोष्टी आपल्या तरुणांना, आपल्या मुलांना समजायला हव्यात, जेणेकरून त्यांच्या मनात विज्ञानाबद्दल आदर वाढेल. चंद्र तर सोडा, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी जिथं जिथं पोचायचं आहे तिथं पोहोचू. आकाशगंगा पार करून जाईल हा देश.